निरांजन तू, मंद निरांजन तू, कधी कल्लोळ वडवानलाचा वडवानलाचा. तेव तेस समई परी, तेव तेस समई परी, कधी लोळ भास्कराचा भास्कराचा. शुद्ध तू बहरून ये, पोत तू उसळून ये, ज्योत तू धग अविनाशी, उजळून ये उजळून ये. तू कराली तू काली, मनोजवा सुलोहिता, सुधूर्म वर्णा स्फुल्लिंगिनी, विश्वरुची तू अग्निजिव्हा. शुद्ध तू बहरून ये, पोत तू उसळून ये, ज्योत तू धग अविनाशी, उजळून ये उजळून ये. चुलीवरची आच तू, चुलीवरची आच तू, कधी तळहात उभेचा उभेचा. मध्यान्नीचे तू तेजही, मध्यान्नीचे तू तेजही, कधी स्पर्श प्रभातीचा प्रभातीचा. शुद्ध तू बहरून ये, पोत तू उसळून ये, ज्योत तू धग अविनाशी, उजळून ये उजळून ये. त्रितेजा उजळून ये उजळून ये उजळून ये. स्त्रीतेज. हे स्त्रीतेज. या स्त्रीतेजावर विक्रम श्रीराम येडके यांनी लिहिलेल्या समर्पक पंक्ती आपल्या मनामनातील विधायक कार्याची ज्योत अखंड तेवती ठेवतील यात शंका नाही. स्वकर्तृत्वामुळे स्वतःला आणि समाजाला प्रगतीपथावर नेणाऱ्या तमाम महिला वर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त वंदन, शुभेच्छा. फूल नहीं चिंगारी है, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, हम भारत की नारी है. नमस्कार मंडळी. दीप शब्दबुलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. भागाचा आरंभ अर्थात अक्षरपुष्पाने करू. आजचं अक्षर फ. आजचं अक्षर फ. फडकविला झेंडा अटके पार, वाढविली शान. फडकविला झेंडा अटके पार, वाढविली शान. महाराष्ट्र हा नेतृत्ववान स्त्रियांचा देश आहे. अभिमान वाटावा असंच काम आत्तापर्यंत काही स्त्रियांनी केले आहे. प्रत्येक संधीचं सोनं करत आज महिला राज सगळीकडे कार्यरत आहे. शारीरिक सौंदर्याचा अधिक दिखावा न करता चिरतरुण मनाच्या सुंदरतेचा विचार करा, ते जोपासा, वाढवा. म्हणजे आपोआप आपल्याकडे बघण्याची अनेकांची दृष्टी बदलेल. अनेक चांगली कामं प्रत्येकीच्या हातून घडतील. तर आता आपण ऐकू स्त्रियांचा बोलका संघर्ष. लेखिका डॉक्टर अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी, भारतीय विचार साधना, पुणे, प्रकाशन. वेदकाळात स्त्रियांना बंदी नव्हती, सती प्रथा नव्हती. वर्णव्यवस्था त्या त्या व्यक्तीच्या आवडीप्रमाणे, कुशलतेप्रमाणे मान्य केलेली होती. विधवांना पुनर्विवाहास बंदी नव्हती. अशा या आदर्शवादी विचारसरणीपासून प्रेरणा घेण्याच्या दृष्टीने येवल्यातील सभा प्रवचनातून विचार मांडले जाऊ लागले. त्यातूनच समाज प्रबोधनाबरोबर स्त्री जागृती होत गेली. येवला तालुक्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अत्यंत बोलके व प्रेरणादायी आहे. अनेक स्त्रियांनी या संघर्षात तुरुंगवास भोगला. सामाजिक कार्य करीत त्या राजकीय क्षेत्रातही सक्रिय झाल्या. परंतु येवल्यात स्त्रियांवरील दडपणाविरोधी चळवळ व्यापक बनली नाही. लोकमान्य टिळकांची मोठी सभा येवल्यात झाली. जहाल राष्ट्रवादी गट येथे मोठा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचाही येथे प्रभाव होता. त्यांनी अस्पृश्यता विरोधी सभा येथे घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील
येवला हा एक तालुका आहे. या तालुक्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या तालुक्यातील बहुसंख्य खेड्यातून मातृदेवतेच्या यात्रा भरतात. येथील समाजात शासन व पौरोहित्य स्त्रीकडे असायचे. पशुपालक पुरुषांनी उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण मिळवले आणि येथील स्त्री सत्तेचा अस्त झाला होता. पेशवाईमध्ये स्त्रीवर पतिव्रतेची बंधने, धार्मिक दंडक व आदर्श म्हणून गौरवली गेली होती. वतनदारी गढ्यातील पुरुषांनी राजकीय सत्ता गाजवण्याची परंपरा आधुनिक काळात नव्या रूपात चालू ठेवली होती. परिस्थितीनुसार येवला तालुक्यात स्थित्यंतरे होत गेली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे वारे येथेही वाहू लागले. त्याबरोबरच समाज सुधारणांचा पडसाद येथेही उमटत गेला. सन 1917-18च्या सुमारास महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे लोण येवले तालुक्यातील अंदरसूल नगरसूल भागात पसरले होते. आपल्या सुधारणा चळवळी वाढीस लागल्या नाहीत किंवा ज्या ज्या चळवळी सुरू झाल्या त्यातून स्त्री सुधारणांकडे लक्ष केंद्रित केले गेले नसावे असे दिसते. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात हिंदू स्त्रीची स्थिती कुटुंबात व कुटुंबाबाहेर दुय्यम दर्जाचीच होती. जातीप्रथा व पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली स्त्री होती. म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मर्यादित राहिला. ब्रिटिश शिक्षण पद्धतीतून बाहेर पडलेल्या उच्चवर्णीय सुशिक्षित तरुणांना आपल्या नव्या जाणीवांना साजेशी पत्नी हवी होती. म्हणून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार या नव्या वर्गाने केला. त्यातून स्त्रियांचा शाळा विद्यालयातून शिक्षणासाठी प्रवेश झाला. स्त्रियांचा राजकारणातही सहभाग वाढत गेला. ती धीड बनत गेली. अन्यायाला विरोध करण्याची ताकद तिच्यामध्ये येत गेली. शाळांची भारतभर सुरुवात होत गेली. मुलींच्या शाळा निघत गेल्या. येवले शहरातही स्त्री शिक्षणास पोषक वातावरण निर्माण होत गेले. स्वातंत्र्य चळवळ देशात व्यापक होत गेली तशी येवल्यातही सुरू झाली. पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचाही स्वातंत्र्य चळवळीत सहभाग सुरू झाला. या चळवळीत राधाबाई आपटे, कमलाबाई वाडेकर, उषाबाई महाजन, नलिनीबाई दाणी, सुभद्राबाई पटेल अशा स्त्री कार्यकर्त्या तयार होत गेल्या. या स्त्रियांच्या पाठीमागे त्यांच्या पतीचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच या काळापर्यंत घरातील उंबरठ्याच्या आत वावरणाऱ्या स्त्रीचे उंबरठ्याबाहेर पाऊल पडले. समाजकार्यात स्त्रीचा सहभाग वाढीस लागला. तसाच स्वातंत्र्य आंदोलनातही प्रवेश झाला. राधाबाई आपटे यांनी उमटलेली पावले या आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्य काळातील स्त्रीचे बदलते स्वरूप स्पष्ट केलेले आहे. राधाबाई आपटे या येवल्यातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते श्री आपटे गुरुजी यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म पुण्यातला. व्यवसायाने सुईणीचे कार्य करणाऱ्या सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असल्याने समाजकार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी माहेरचा वसा पुढे आपल्या आयुष्यात चालू ठेवला. येवले परिसरातील स्वातंत्र्य आंदोलनातील काही घटना त्यांनी टिपलेल्या आहेत. त्यात त्या म्हणतात, पुरुषांनी तुरुंगात जाणे आणि स्त्रीने तुरुंगात जाणे यात फार मोठा फरक आहे. साधले तर साधले, नाहीतर होरपळून मेले असे स्त्री जीवन आहे. सहनशीलता स्त्रीच्या 5वीला पोचली आहे. त्याच्या कसोटीला ती उतरल्यास ती देवता बनते, नाहीतर जनतेची ठोकर खाण्यातच तिचे नशीब दिसून येते. सर्वसाधारण स्त्री जीवनाविषयीचे विचार त्यांनी जसे मांडले आहेत तसेच राजकीय क्षेत्रातील स्वातंत्र्य चळवळीतील आपले अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. त्या म्हणतात, आम्ही राजकीय कैदी 70 होतो.
बाकीच्या गुन्हेगार स्त्रिया 25-30 आमच्याबरोबरच होत्या. आमच्या वेळेला चहा कॉफी वगैरे कोणत्याही कैद्याला मिळत नसे. सकाळी 7 वाजता ज्वारीची कांजी पिऊन स्त्रिया कामास लागत. मला जरी साधी कैद होती तरी वेळ जाण्याच्या इराद्याने मी इतर स्त्रियांच्या बरोबर काम करीत असे. 900 कैद्यांचे धान्य कैदी स्त्रियांकडून निवडून घेतले जात असे. तिखट व हळद रोजच्या रोज कुटणे ही कामे नित्याची असत. आम्ही दोघी चौघी बी क्लास कैदी होतो. आम्हाला 2 पोळ्या व पिंडीसारखा भाताचा गोळा व ठरलेले वरण सकाळी मिळे. रविवारी मात्र 2 तोळे गूळ, 2 तोळे गोडे तेल, थोडेसे मीठ हे भाजीऐवजी मिळे. यावरून स्त्री कैद्यांच्या जीवनाविषयी बरीच माहिती समजते. अर्थात गुन्हेगार आणि राजकीय कैदी या संदर्भात स्त्रियांच्या बाबतीत तेथे वेगळे वर्गीकरण केलेले दिसत नाही. पुढे राधाबाईंनी म्हटले आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुखवस्तू स्त्रियांना तुरुंगातील पातळे वापरणे फार कठीण गेले. तो कपडा धुणे तर त्याहूनही कठीण होते. सुटका झाल्यावर आम्ही येवल्यात आलो. तेव्हा येवल्यातील काही मंडळी आमचे स्वागत करावयास स्टेशनवर आली होती. शंभू स्टेशनवरच मला भेटला. पण हे येवल्याच्या स्टेशनवर येऊ शकले नाहीत. कारण त्यांना येवल्याची हद्द सोडून सरकारी नियमाने स्टेशनवर येणे शक्य नव्हते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत येवल्यातील राधाबाई आपटेंसारखी काही स्फुल्लिंगे आढळतात. चांगला घरातला संसार, सुखी जीवन सोडून आपल्या स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचाही सहभाग वाढला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. स्त्रियांचे जीवन कसे होते हे सांगताना त्यांना दिली जाणारी वागणूक कशी होती हे त्यांनी आपल्या आठवणीत, आत्मचरित्रात सांगितलेले आहे. त्यात म्हटलेले आहे, रेशनच्या काळात एक रेशन दुकानसुद्धा स्त्रियांनी स्वतः चालवण्यास घेतले होते. येवल्यातील बंधुवर्ग ज्या वेळेला आपल्या घरच्या स्त्रियांना आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागावयास सक्ती करू लागला, त्यावेळेला मात्र या रेशन दुकानाचा कारभार हवा तसा पुढे चालला नाही. मॅनेजर म्हणून एका पुरुषाची नेमणूक या दुकानावर झाल्यावर हे दुकान पार नाहीसे झाले, बंद करावे लागले. ही आठवण त्यांनी 1938 सालातील लिहिलेली आहे. महायुद्धाच्या काळात रेशनिंग चालू केलेले होते. यावेळी येवल्यासारख्या तालुक्याच्या छोट्या गावी आर्थिक क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग राधाबाईंनी आवर्जून नोंदवलेला आहे. समाज सुधारणेबरोबर स्वातंत्र्य चळवळीला गती येत गेल्याने भारताच्या कानाकोपऱ्यात त्याचे पडसाद कसे उमटत गेले याचे चित्र वरील घटनांवरून स्पष्ट होते. नाशिकमध्ये सर्व वर्गाचे, जातीचे, धर्माचे लोक स्वातंत्र्य चळवळीत सामील झालेले होते. यात महिलांचाही सहभाग वाढत गेला. रविवार दिनांक 26 रोजी श्री शंकराचार्य यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना शौकत अली यांचे भाषण झाले. यावेळी बऱ्याच जणांची भाषणे होऊन स्वराज्य फंड जमवण्यात आला. त्यावेळी इंदूरच्या सौ कमलाबाई किबे यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या बांगड्या व 500 रुपये टिळक स्वराज्य फंडाला दिल्याचे जाहीर केले. नाशिक येथील स्त्रियांची जंगी सभा, येथील गोऱ्या रामाच्या मंदिरात गुरुवारी स्त्रियांची प्रचंड सभा भरली होती. श्रीमद जगद्गुरूंचे स्त्रियांना उपदेशपर व्याख्यान झाले. ते म्हणाले, अलीकडे स्त्रियाही धार्मिक व राजकीय चळवळीत अधिक भाग घेऊ लागल्या आहेत, हे प्रगतीचे चिन्ह होय. राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढावा या दृष्टीने विचार प्रसारित केले जाऊ लागले. घराघरातून पुरुषांचाही एक सहभाग होत गेला. त्यामुळे स्त्रियांचा राजकारणात, चळवळीत सहभाग वाढत गेला. राजकारणाची स्त्रियांना जास्तीत जास्त ओळख व्हावी व स्त्रियांचा स्वातंत्र्य राजकारणात जास्तीत जास्त सहभाग वाढावा या दृष्टीने
स्त्रिया सभेत बोलू लागल्या. या संदर्भात एक उदाहरण आढळते. महिला सहकारी संस्थेतर्फे स्त्रियांची सभा गोऱ्या रामाच्या मंदिरात दिनांक 23/1/1921 रोजी भरणार आहे. सौ पार्वतीबाई केतकर या काँग्रेसची हकीकत सांगते. यावरून स्त्रियांमध्ये जागृती होत जाऊन त्यांचा राजकीय कार्याची सुरुवात झाल्याचे दिसते. स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडून बाहेर येऊ लागल्या. 9 मे 1921 रोजी महिला सहकारी संस्थेच्या लोकमान्य वाचनालयात प्रथम गडावर जाऊ भारत हमारा देश है, नमन अशी पदे महिलांनी यावेळी म्हटली होती. या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेसंदर्भात सूचक अर्थ दिसून येतो. देशप्रेम, स्वराज्य, स्वातंत्र्याविषयी आवाहन आढळते. नाशिकचे राजकीय नेते श्री वामनराव खरे यांची कन्या श्रीमती गोदूमाई खरे या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. स्त्रियांची सर्वांगीण उन्नती व्हावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असत. स्वदेशी चळवळीतही अनेक स्त्रियांनी भाग घेतलेला होता. तुरुंगवासही भोगला. स्त्रियांच्या या कार्यात प्रामुख्याने बुलेटिन्स वाटणे, पत्रव्यवहारात मदत करणे, स्वदेशीचा प्रचार, प्रभात फेऱ्या, मोर्चा इत्यादींमध्ये सहभाग होता. यानंतर आणखी स्त्रिया या चळवळीत सामील झाल्या. त्यात माई जोशी, चंदूबाई यादी, कमलाबाई जानोरकर यांच्याप्रमाणेच कुसुमताई पटवर्धन होत्या. कुमारी शांता दाणी अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या अध्यक्षा होत्या. या काळात नाशिकमध्ये अखिल भारतीय महिला मंडळ, ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल कार्यरत होते. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे पुढे स्त्रियांचा राजकारणात तसेच इतर क्षेत्रात सहभाग वाढत गेला. काँग्रेसच्या सभासद होऊन 1945-46 पासून कामकाजाची सुरुवात झाली. सौ ताराबाई भिकाजी यासारख्या महिलांचे काँग्रेस महिला संघटनाचे जिल्ह्यात कार्य सुरू झाले. सौ लीलावती पु. रहाळकर यांनी नाशिक जनसंघ महिला आघाडीचा प्रारंभ करून 4 वर्षे काम केले. सौ कमलाबाई वाडेकर येवले येथील श्री नरहरी सदाशिव वाडेकर यांच्या पत्नी व संगमनेरचे अनंत शंकर मुळे यांच्या कन्या. 1930 पासून प्रसिद्ध राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत असतानाच म्युनिसिपालिटीतही त्यांचे कार्य 1942 पासून सुरू झाले. देवले म्युनिसिपालिटीत त्या कौन्सिलर होत्या. स्कूल कमिटीच्या चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम काम केले. डिस्पेन्सरी कमिटीच्या या चेअरमन होत्या. वनिता संघाच्या अध्यक्षा होत्या. अशी अनेक उदाहरणे राष्ट्रीय चळवळींबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील स्त्रियांच्या सहभागाची दिसून येतात. स्त्रियांच्या कार्याचे क्षेत्र विस्तारित होत जाण्यास यामुळे मदत झाली. हे आपण विसरता कामा नये. महिला दिन विशेष स्त्रियांचा बोलका संघर्ष ही दीपशब्दभूल, वास्तववादी, विचार करायला लावणारी आवडली असेल तर नक्की कळवा. तुमच्या सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंटमधून धन्यवाद.